आदिवासी भागातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होते. नाही, इच्छुक राहून उपयोग नाही. तुम्ही कुठेतरी शेवटी स्टँड घेतलं पाहिजे. मला पवार गटांकडनं राहायचंय की अजितदादा गटाकडनं राहायचंय का अजून कुठल्या पक्षातून राहायचंय, हे कुठेतरी ठामपणे केलं पाहिजे. कारण विधानसभा मी स्वतः लढलोय, मी अपक्ष उमेदवारी लढलोय. मला एवढं मतदान झालंय की मी ज्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता त्याच्यापेक्षा मी 3-4 पटीनं मी मतदान घेतलंय. आणि मग मला माहिती ना शेवटी विधानसभा कशी असते. त्यासाठी अपक्ष उमेदवारी लढून उपयोग नाही. त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं तिकीट, राजकीय चांगल्या जबाबदार पार्टीचं पक्षाचं तिकीट घेतलं पाहिजे. त्यासाठी आपली भूमिका काय, आपण फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच करणारा असेल तर ते उपयोग नाही. मग कुठेतरी आपण पवार साहेबांकडनं तिकिटाची अपेक्षा आहे तर तुम्ही ठामपणे पवार साहेबांच्या मागे उभे राहिले पाहिजे. उद्या अजितदादांच्या गटाच्या माध्यमातून तुम्हाला नेतृत्व करायचे तर त्या गटातून तुम्ही ठामपणे उभे राहाल. कुठंतरी एक निर्णय घेऊन काम केलं पाहिजे, तरच तुम्ही विधानसभेपर्यंत पोहोचू शकता. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.